आपण बघत आहात आवाज कसमादेचा। नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणाच्या सावरगाव येथील बॅकवॉटरमध्ये गुरुवारी दुपारी 4:30च्या सुमारास झालेल्या दुर्दैवी घटनेत एकाच कुटुंबातील 4 भावंडांचा बुडून मृत्यू झालाय। या घटनेमुळे सावरगाव आणि तळेगाव अंजनेरी परिसरात शोककळा पसरली आहे। मृतांमध्ये गणेश सुरेश गोतरणे वय वर्ष 16, साहिल मनोहर गोतरणे वय वर्ष 16, निखिल मचिंद्र गोतरणे वय वर्ष 16 सर्व राहणार सावरगाव तसेच त्यांची विवाहित बहीण मयुरी पवन जाधव वय वर्ष 21 राहणार तळेगाव अंजनेरी यांचा समावेश आहे। हे तिघे चुलत भाऊ असून सर्वजण एकुलते एक असल्याची माहिती मिळते। धोंड्याच्या जेवणानिमित्त मयुरी जाधव यांना माहेरी बोलवण्यात आले होते। जेवणानंतर ही भावंड सावरगाव बॅकवॉटर परिसरात फिरण्यासाठी गेले। त्यावेळी एक तरुण पाण्यात उतरला। कमरे एवढे पाणी असल्याचा अंदाज घेऊन तो पुढे गेला, मात्र अचानक खोली वाढल्यानं तो बुडू लागला। त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्यानं उडी घेतली, पण तोही पाण्यात अडकला। एकामागून एक वाचवण्याच्या प्रयत्नात 4ही जण पाण्यात बुडाले। यावेळी त्यांच्यासोबत असलेली रुपाली धनगर वय वर्ष 17 राहणार तळेगाव अंजनेरी हिनं आरडाओरडा केल्यानं स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले। रुपालीला वाचवण्यात यश आले। तसेच मयुरी जाधव यांचे पती पवन जाधव यांनीही बचाव कार्याचा प्रयत्न केला, मात्र पत्नीला वाचवता आलं नाही। दरम्यान गेल्या 26 मे रोजी कश्यपी धरण परिसरात दाम्पत्यासह 2 भावाचा बुडून मृत्यू झाला होता। अवघ्या 15 दिवसात जिल्ह्यात घडलेली ही दुसरी मोठी बुडीत दुर्घटना असून धरण व बॅकवॉटर परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे।